हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी पुरी भाजी बनवणार आहे. वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, पण झटपट अशी होते आणि खायला तितकीच सुंदर लागते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी वाटाणा घेतलेला आहे आणि आपण वाटाणा अगोदर भाजून घेऊयात. ताजा वाटाणा आहे आणि वाटाणा छान असा भाजून घ्यायचा. छान असा वाटाणा आपला भाजून घेऊयात. आपल्याला वाटाण्याची पुरी बनवायची आहे. खूप सुंदर लागते. हे बघा, वाटाणा भाजून आपला थंड करून घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूयात. दहा 12 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरवी मिरची, अर्धा चम्मच जिरं आणि हे छान असं आपण मिक्सरला थोडं थोडं पाणी टाकून एकदम बारीक असं वाटून घेऊयात. बघू शकता, एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे. बघू शकता, एकदम स्मूथ अशी पेस्ट आपली झालेली आहे. खूप छान लागते आपली पुरी. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मी कमी तिखटच बनवलेले आहे. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ स्वच्छ चाळून घ्यायचं. तर त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी रवा टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकूयात आणि आपण हे जी पेस्ट करून घेतलेली आहे वाटाण्याची ती टाकूयात. आणि आता आपण हे व्यवस्थित असं पहिल्यांदा मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकून छान असं आपण हे मळून घ्यायचं. आपण ह्याच्यामध्ये रवा वापरलेला आहे, त्याच्यामुळं पीठ मळल्यानंतर अर्धा ते पाऊण तास छान असं मुरण्यासाठी ठेवायचं. रवा आपला छान असा फुलतो. छान असं आपलं पीठ मळलेलं आहे. मी ह्याच्यामध्ये हळद काही टाकलेली नाही आणि हे आपण झाकून ठेवूयात. आता इथे मी बटाट्याची भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी ते खोबरं घेतलेलं आहे, लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतली. ह्याचं आपण जाडसर असं मिक्सरला वाटून घेऊयात. कढई घेतली. कढईमध्ये 2 पळी तेल टाकूयात. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं, मोहरी टाकायची. जिरं मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आणि कांदा छान असा भाजून घ्यायचा. आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूयात आणि कांदा छान गुलाबी होईपर्यंत भाजून घेऊयात. बघू शकता तुम्ही, छान असं भाजतोय आपलं. आता इथे मी लसूण, आलं, खोबरं, कोथिंबीरचं जे जाडसर वाटण करून घेतलेलं होतं ते टाकते आणि हेही छान असं आपण भाजून घेऊयात. एक टोमॅटो घेतलेला आहे, छान असं पिकलेला, बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे, भन्नाट चवीची अशी. असं छान भाजून घेऊयात. बघू शकता, छान असा टोमॅटो आपला मऊ झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मसाले टाकूयात. जिरा पावडर टाकली, धना पावडर, हळद, गरम मसाला, घरी बनवलेली चटणी आणि छान असा कलर येण्यासाठी बेडकी मिरची पावडर टाकलेली आहे. हे आपण व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि बटाटा अगोदर मी शिजवून घेतलेला आहे. छान असं बटाटा शिजवून साल काढून घेतलेली आहे. आता आपण बटाटा ह्याच्यामध्ये मॅश करून टाकूयात. मोठ्या मोठ्याच फोडी ठेवायच्या, जास्त बारीक नाही करायचा. आपल्याला बटाट्याची ग्रेव्ही बनवायची आहे, सुकी भाजी नाही बनवायची.
व्यवस्थित असं मिक्स करूयात. आणि एक साईडला गरम पाणी केलेलं आहे. आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थंड पाण्याऐवजी तुम्ही गरम पाणी टाका. पाणी टाकलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकूयात. छान अशी उकळी काढून घेऊयात. छान अशी उकळी आपल्या भाजीला येत आहे. त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात आणि 5 मिनिट मीडियम गॅसवरती छान असं उकळून घेऊयात. इथे पीठही छान असं आपलं मुरलेलं आहे. त्याच्यावरती थोडंसं तेल टाकूयात आणि पीठ छान असं आपण पुन्हा एकदा मळून घेऊयात. ह्या पद्धतीने पीठ आपलं छान मळायचं. रवाही आपला छान असा मुरलेला आहे. पीठ छान मळून घ्यायचं. आता आपण ह्याच्या पुऱ्या लाटायला घेऊयात. मोठा असा चपातीपेक्षा मोठा असा एक उंडा घेतलेला आहे आणि छान अशी आपण ह्याची एक चपाती लाटून घेऊयात. दोन्ही साईडून लाटायची म्हणजे पुरी आपली आहे ना छान अशी हलकी फुलकी दोन्ही साईडून व्यवस्थित अशी फुगते. छान असं लाटून झालेली आहे चपाती. आणि हे बघा ह्या इतक्या जाडीची मी ठेवलेली आहे. आपण चपाती बनवतो ना, चपातीपेक्षा थोडंसं जाड ठेवायचं. जास्तही जाड नाही ठेवायची पुरी, मग ते खायला अजिबात व्यवस्थित लागत नाही. मीडियममध्ये ठेवायचं. आणि एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीने मी इथे पुऱ्या करून घेणार आहे. एकसारख्या होतात, पाहू शकता. एकसारख्या अशा आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत. तुम्हाला मी दुसरंही दाखवते. छान असं लाटून घेतलं आणि वाटीने आपण पुऱ्या कट करून घेणार आहे. ह्याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. कढईमध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की आपण आहे ना पुऱ्या तळून घेऊयात. तेल चांगलं असं गरम झालेलं पाहिजे. पुरी टाकून घेऊयात. असं झाऱ्याने ना थोडं थोडं तेल आपल्या पुरीवरती टाकत राहायचं. बघू शकता छान अशी पुरी टम्म फुगलेली आहेत आणि सगळ्याच पुऱ्यात ना इतक्या छान अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि भरपूर वेळ अशा तशाच फुगलेल्या होत्या. अजिबात हे होत नाहीत आणि खायलाही खूप छान लागत आहेत. पाहू शकता खूप सुंदर अशी आपल्या मटरची पुरी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. ह्याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या आहेत ना तळून घेणार आहे. सुंदर अशा आपल्या पुऱ्या बघू शकता. एकसारख्या अशा आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत, पाहू शकता. आणि अजिबात तेलकट नाहीत आणि एकसारख्या अशा झालेल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. तर तयार आहेत आपली मटर पुरी आणि बटाट्याची भाजी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.